मागच्या टॉपिक मध्ये आपण याच्यातला जे ईच ऑब्जेक्टिव्ह प्रस्तावनेमधले विशेष वेगळे ऑब्जेक्टिव्ह बघत होतो. तर मागच्या याच्यात आपण समाजवाद बघितला होता. याच्यात आपण लोकशाही बघूया. समाजवाद आणि जसं मी सांगितलं धर्मनिरपेक्षता हे आपल्याला सगळ्यात शेवटी डिटेलमध्ये बघायचं आहे. भरपूर जास्ती नोट्स आहेत धर्मनिरपेक्षता टॉपिकच्या, त्याच्याबद्दलचे वेगवेगळे मत हे ते. तर आपण शॉर्टकट मध्ये इथे बघतोय तर डेमोक्रेसी, आजची हेडिंग आहे त्याच्याच खाली कंटिन्युटी मध्ये लोकशाही लिहा. घटनात्मकरित्या भारत प्रातिनिधिक लोकशाही असून स्वायत्त निवडणूक आयोगाअंतर्गत मुक्त आणि न्याय्य जस्ट अँड फेअर. मुक्त आणि न्याय्य हे दोन शब्द कायम लक्षात ठेवायचे. पॉलिटिकल सायन्सचं उत्तर लिखाण करताना फ्री अँड फेअर असा शब्दप्रयोग भरपूर ठिकाणी वापरात येतो. फ्री अँड फेअर. तर फ्री म्हणजे मुक्त वातावरणात, कुठलाही दबाव नसलेलं वातावरण, आणि फेअर म्हणजे न्याय्य. मुक्त आणि न्याय्य निवडणुका होतात. आपल्या देशाच्या लोकशाहीचं रक्षण कशाद्वारे केलं जातं? अर्थातच निवडणुकांद्वारे. हा निवडणूक आयोगाची प्रक्रिया कोण राबवतं? तर अर्थातच निवडणूक आयोग राबवतं. आणि निवडणुका कशा होत्या? तर मुक्त आणि न्याय्य वातावरणात या निवडणुका पार पडतात. पुढे लिहा. भारताने ग्रामसभा स्तरावर प्रत्यक्ष लोकशाही स्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. जरी भारत हे तिसऱ्या जगातील लोकशाही शासन व्यवस्थेचे सर्वोत्तम उदाहरण असले तरी पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारत हा स्वयंभू किंवा याला दुसरा एक शब्द आहे स्वयंभू किंवा स्वयमेव लोकशाही ऐवजी कामकाजात्मक लोकशाही आहे. भारताची लोकशाही कशा प्रकारची आहे किंवा लोकशाहीचं स्वरूप कामकाजात्मक. त्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे प्रोसिजरल.
भारताची लोकशाही कशी आहे? प्रोसिजरल म्हणजे कामकाजात्मक लोकशाही आहे. कामकाजात्मकला अंडरलाईन करा. आता दुसऱ्या नवीन पॅराग्राफ मध्ये लिहा, कामकाजात्मक लोकशाहीच्या दृष्टीनेही अनेक समस्या आहेतच. जसे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण, पैसे आणि बळाचा वापर इत्यादी. आणि यासाठी भारतामध्ये तातडीने निवडणुकीय सुधारणांची गरज आहे. निवडणुकीय सुधारणांची गरज आहे. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या सहकार्याने कार्य करत असले तरी नागरी समाजही निवडणुकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर यांसारख्या घटकास रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. उदाहरणार्थ 2013 मध्ये थॉमस लिली खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने जनप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या, म्हणजे हा एक कायदा आहे, जनप्रतिनिधित्व अधिनियम अधिनियम 1951 च्या सेक्शन 8(4) सेक्शन 8(4) ला खारिज केले आहे. सेक्शन 8(4) ला खारिज केलं म्हणजे संपुष्टात आणलं, किंवा तुम्ही संपुष्टात आणलं असं पण लिहू शकता. खारिज केले आहे किंवा संपुष्टात आणलाय. कोणी केलं हे? सर्वोच्च न्यायालयाने. हा जनप्रतिनिधित्व अधिनियम आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतंय की सिलेबस मध्ये स्पेशली तो कुठेतरी मेन्शन्ड आहे. या सिलेबस मध्ये आहे की आपल्या GS2 च्या म्हणजे सामान्य अध्ययन 2 च्या
कुठेतरी हा या अधिनियमाचा स्पेशल उल्लेख आहे आणि विशेष म्हणजे इथिक्स मध्ये पण याचा काही उल्लेख आहे, इथिक्सचे उत्तर लिखाण करताना. त्यामुळे हा महत्वाचा अधिनियम आहे. आपल्याला पुढे डिटेलमध्ये परत येईलच तो. आता पुढे लिहा, रक्षणात्मक आहे का, म्हणजे हे जे सगळे आहे विशेषण हे रक्षणात्मक आहेत का सद्यस्थितीत, समकालीन याची समकालीन स्थितीमध्ये, हे पण आपण बघतो आहोत ना. तर भारतीय लोकशाही ही सद्यस्थितीत कितपत रक्षणात्मक आहे, तिचं रक्षण होत आहे का, की दिवसेंदिवस भारतीय लोकशाहीचा ऱ्हास होत चालला आहे आणि कुठेतरी हुकुमशाही वाढतीये का, तर काय होतंय त्याचं लिहून घ्या. रक्षणात्मक आहे का सद्यस्थितीत. लिहायचं उत्तर, सरकारने माहितीचा अधिकार, नागरिकांचा जाहीरनामा, सरकारने म्हणजे भारतीय लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे, की जेणेकरून सरकार या घटकाचं उत्तरदायित्व किंवा ज्याला जबाबदेही म्हणतो आपण, ती जबाबदेही सुनिश्चित होईल. सरकार नामक व्यवस्था ही रिस्पॉन्सिबली काम करेल, जबाबदारीने आपले सगळे कर्तव्य पार पडेल. यासाठी नागरिकांच्या हातात कुठलं शस्त्र आहे, एक निवडणूक आहे तर शस्त्र आहे, की लोकांना जर का एखाद्या शासनाबद्दल नाराजगी असेल तर निवडणुकांच्या माध्यमातून लोक दाखवून देऊ शकतात. मात्र अजून काय काय आहे, तर माहितीचा अधिकार, नागरिकांचा जाहीरनामा, त्यानंतर सामाजिक अंकेक्षण किंवा ज्याला इंग्लिश मध्ये ऑडिट असं म्हणतात. याला इंग्लिश शब्द आहे ऑडिट आपण ऐकलेलो शब्द आहे. अंकेक्षण हा त्याचा मराठी शब्द आहे. सामाजिक अंकेक्षण यांसारख्या घटकांद्वारे नागरिक केंद्रित शासन व्यवस्था, हा शब्द महत्वाचा आहे. नागरिक केंद्री म्हणजे असं सरकार, अशी शासन व्यवस्था ज्याच्या केंद्रस्थानी कोण असतील, तर नागरिक असतील. नागरिक केंद्रित शासन व्यवस्थेचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, हे झालं लोकशाही बद्दल. आता आपण धर्मनिरपेक्षतेबद्दल इथे थोडस लिहून घेऊ आणि मग पुढच्या लेक्चर मध्ये आपण धर्मनिरपेक्षता अजून डिटेल मध्ये बघूया. तर पुढचं हेडिंग द्या धर्मनिरपेक्ष. हे सगळं तुम्ही एकाच पेजवर लिहिलं तरी चालेल, असं एका खाली एक, आणि मग नंतर परत धर्मनिरपेक्षतेच्या वेगळ्या नोट्स बनवू. आता इथे सध्याचं लिहून घेऊ आपण. लिहा, भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याचा अर्थ, हे फीचर बघितलं आपण, सार्वभौमत्व बघितलं, समाजवादी बघितलं, लोकशाही बघितलं. आता आपण धर्मनिरपेक्ष बघूया. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याचा अर्थ विविध धर्माच्या लोकांना धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले असून यात धर्माचे पालन, आचरण आणि प्रचार करण्याच्या मूलभूत हक्काचा समावेश आहे. प्रचार करण्याच्या मूलभूत
हक्काचा समावेश आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेने कुठल्याही धर्मीय व्यक्तीला त्याच्या धर्माबद्दल कुठले कुठले अधिकार दिले की तो त्याच्या धर्माचं पालन करू शकतो, धर्मातल्या सगळ्या चाली रीती प्रथा परंपरांचं आचरण करू शकतो आणि त्याच्या धर्माचा प्रचार करण्याचा मूलभूत हक्क बहाल केलेला आहे. पुढे लिहा. सर्वोच्च न्यायालयाने सेंट झेवियर्स कॉलेज विरुद्ध गुजरात राज्य खटला. सेंट झेवियर्स कॉलेज विरुद्ध गुजरात राज्य खटला 1974 मध्ये भारतीय धर्मनिरपेक्षतेचे पुढील वैशिष्ट्ये स्पष्ट केले आहेत. नंबर 1 चे लिहा. राज्यसंस्थेचा कोणताही धर्म नाही. राज्यसंस्थेचा कोणताही धर्म नाही. नंबर 2, राज्यसंस्था धार्मिक किंवा त्याला दुसरा शब्द आहे देवधार्जिनी किंवा त्याला इंग्लिश शब्द आहे प्रो गॉड, म्हणजे देवाकडे झुकलेली किंवा धार्मिक विचारांकडे झुकलेली. प्रो गॉड किंवा देवधार्जिनी नाही. राज्यसंस्था धार्मिक किंवा देवधार्जिनी नाही किंवा अधार्मिक नाही. म्हणजे राज्यसंस्था धार्मिक पण नाहीये आणि अधार्मिक पण नाहीये असं कोणी सांगितलं? सर्वोच्च न्यायालयाने. नंबर 3, राज्यसंस्थेच्या सूचीतून देव या विषयास काढून टाकले आहे. नंबर 4, व्यक्ती हा भक्त कॉमातून अज्ञेयवादी कॉमातून नास्तिक, अस्तिक, काहीही असो, म्हणजे माणूस कसाही असो, देवावर श्रद्धा असणारा श्रद्धाळू असो किंवा देव न मानणारा असो किंवा म्हणजेच नास्तिक असो, अज्ञेयवादी असो, भक्त असो, कसाही असो, काहीही असो, राज्यसंस्थेसाठी सर्व समान आहेत. राज्यसंस्थेच्या पुढे सगळे नागरिक काय असले पाहिजे? राज्यसंस्थेला सगळे नागरिक समान असले पाहिजे किंवा समान आहेत. भारतामध्ये भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या प्रारूपानुसार राज्यसंस्थेला सगळे नागरिक समान आहे. आता पुढे लिहा. धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह का? मी याआधी सांगितलं की भारतीय राज्यसंस्थेचं धर्मनिरपेक्षतेचं जे स्वरूप आहे त्यावर जगभरातले जे राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत ते प्रश्नचिन्ह लावतात. ते म्हणतात की भारतीय धर्मनिरपेक्षतेचं प्रारूप हे जी धर्मनिरपेक्षतेची मूळ संकल्पना आहे त्याला धरून नाहीये असा आरोप केला जातो. तर ते जे प्रश्नचिन्ह लावलं जातं ते का, ते इथे आपल्याला शॉर्टकट बघायचंय, नंतर पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला ते डिटेल बघायचंय. लिहा. 1990च्या दशकापासून संपूर्ण जगभरात
सांप्रदायिक हिंसेत वाढ झाली असून त्यास भारतही अपवाद नाही. काही ठिकाणी अधिसत्तेच्या विरुद्ध म्हणजेच सरकारच्या किंवा शासनाच्या विरुद्ध, काही ठिकाणी अधिसत्तेच्या विरुद्ध विशेषतः कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांविरुद्ध तक्रार आहे की त्या म्हणजे ती संस्था, त्या संस्था कलम 15(1) अन्वये असणाऱ्या घटनात्मक कर्तव्यांचे पालन करत नाही. ठीक आहे, पुढे लिहून घ्या. रक्षणीय आहे का? सद्यस्थितीत धर्मनिरपेक्षता हे जे प्रस्तावनेत असलेलं विशेषण आहे ते रक्षणीय आहे का? म्हणजे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे का, की त्याची वाटचाल ही एक धर्म मानणाऱ्या, एका धर्मीयांचं वर्चस्व असणाऱ्या देशाकडे म्हणजेच धार्मिक देशाकडे भारताची वाटचाल होत आहे का, असा प्रश्न आहे. तर लिहून घ्या, रक्षणीय आहे का. लिहा, हे खरे आहे की देशामध्ये सांप्रदायिक हिंसेत वाढ झाली आहे. म्हणूनच अल्पसंख्याकांना आश्वस्त करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने म्हणजेच काँग्रेसच्या सरकारने, संपुआ सरकार किंवा त्याला शॉर्टकट मध्ये संपुआ सरकार म्हणतात, संपुआ किंवा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सांप्रदायिक हिंसा विधेयक मांडले होते. सांप्रदायिक हिंसा विधेयक मांडले होते. फुल स्टॉप. जरी या विधेयकात अनेक त्रुटी होत्या तरी यात भेदभाव असल्याचे मान्य केले गेले होते. आणि या विधेयकात कर्तव्यांच्या उपेक्षेसाठी किंवा त्याला दुसरा शब्द आहे कर्तव्यच्युत
कर्तव्यच्युती करणाऱ्या किंवा उपेक्षेसाठी किंवा कर्तव्यच्युतीसाठी जबाबदार आढळणाऱ्या उच्च पदस्थांना, म्हणजे जे आपल्या कर्तव्याचं पालन करत नाही ते, जबाबदार आढळणाऱ्या उच्च पदस्थांना मोठ्या दंडाची तरतूद होती. मोठ्या दंडाची तरतूद होती. नवीन पॅराग्राफ मध्ये लिहा, हे देखील खरे आहे की सच्चर समिती अहवाल अहवालात सांगितल्याप्रमाणे देशातील, काय सांगितलं होतं या अहवालात, देशातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समाज मुस्लिम, कॉमा देऊन अल्पसंख्याक समाज मुस्लिम हाच सर्वात मागासवर्गीय समाज असणे, मुस्लिम हाच सर्वात मागासवर्गीय समाज असणे कायम आहे. कायम असणे सुरूच आहे. कायम आहे. समाज मागासवर्गीय समाज असणे कायम आहे, सुरूच आहे. नवीन पॅराग्राफ मध्ये लिहा, भारतासारख्या, म्हणजे धर्मनिरपेक्षतेबद्दल आपण काहीही उत्तर लिहत असलो तर त्या उत्तराच्या शेवटी आपल्याला एक हे लिहिणं गरजेचं आहे की भारतासारख्या बहुविविधतेच्या देशास भारतासारख्या बहुविविधतेच्या देशास आपली धर्मनिरपेक्ष ही ओळख, बहुविविधतेच्या देशास आपली धर्मनिरपेक्ष ही ओळख सशक्त करण्याची गरज आहे. ही ओळख सशक्त करण्याची गरज आहे. सरकारने अल्पसंख्याकांच्या पुनरुत्थानासाठी म्हणजे परत त्यांचा विकास व्हावा म्हणून पुनरुत्थानासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र यासोबतच अल्पसंख्याक आयोग, मानवी हक्क आयोगासारख्या रक्षणकर्त्या पहारेकरी संस्थांच्या
संस्थांच्या अधिकारांना रक्षणकर्त्या पहारेकरी संस्थांच्या अधिकारांना सशक्त करण्याचीही आवश्यकता आहे. सशक्त करण्याचीही आवश्यकता आहे. म्हणजे सरकारने फक्त अल्पसंख्याक समाजासाठी त्यांच्या अधिकारांचे रक्षण करते कायदे सशक्त तर करावेच लागतील, पण या कायद्यांचं रक्षण करणाऱ्या ज्या घटनात्मक संस्था असतात, रक्षणकर्त्या पहारेकरी म्हणजे काय, त्याच्यावर पहारा देणाऱ्या की खरंच रक्षण होतं आहे की नाही, तर तसं वॉचडॉग करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा बळकट करणं गरजेचं आहे. हे झालं सगळे ऑब्जेक्टिव्ह प्रस्तावनेशी संबंधित असलेले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा धर्मनिरपेक्षतेचा हाच टॉपिक कंटिन्यू ठेवत इंडियन सोसायटी यासाठी आणि अजून सगळीकडेच उपयोगाला येईल म्हणून धर्मनिरपेक्षता टॉपिक अजून डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे.